भारतीय सिनेमाचे पहिले रिबेल, प्रयोगशील दिग्दर्शक आणि चित्रपती म्हणून गौरवले जाणारे व्ही शांताराम यांच्या अद्भुत जीवनावर पहिल्यांदाच एक भव्य आणि मोठ्या स्केलचा बायोपिक येतोय। अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी या आयकॉनिक भूमिकेत दिसणार असून त्याचा लूक जाहीर होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि चर्चा रंगू लागली आहे। आज आपण जाणून घेणार आहोत या बायोपिकमध्ये प्रेक्षकांसाठी खास काय आहे, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा लूक कसा तयार करण्यात आलाय, व्ही शांताराम कोण होते आणि त्यांचं योगदान किती मोठं आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। बॉलिवूडमध्ये नुकतीच एक महत्त्वाची घोषणा झाली। राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोरिंग रिव्हर प्रोडक्शन या मोठ्या बॅनर्सनी जाहीर केलाय व्ही शांताराम हा भव्य बायोपिक। पहिल्याच पोस्टरमध्ये सिद्धांत चतुर्वेदी शांताराम यांच्या खास लुकमध्ये दिसतोय। धोतर, कुर्ता, टोपी आणि त्याच्या व्यक्तिमत्वातील करारी साधेपणा दिसून येतोय। हा लुक पाहताच प्रेक्षक आणि फिल्म्स लव्हर्समध्ये जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे। व्ही शांताराम यांच्यावरील या बायोपिकच्या पोस्टरची काही खास वैशिष्ट्ये आहेत जी बघणाऱ्याला भावतील। अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी साध्या धोतर कुर्त्यामध्ये दिसून येतोय। टोपीसह हुबेहूब व्ही शांताराम यांच्यासारखा तो दिसतो। चेहऱ्यावर करारी स्थिर भाव, जणू काही त्या काळातील दिग्दर्शकाची जिद्द आणि दृष्टिकोनच पुनर्जीवित झाल्यासारखा भासतो। डोळ्यात कलात्मक चमक, मनातल्या कथांचे असंख्य धागे दडलेले असल्याची जाणीव होते। पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया आल्या। पोस्टर समोर येतात सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतो। हुबेहूब लूक, क्लासिक अशा प्रतिक्रिया उमटत राहिल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्ही शांताराम यांचं व्यक्तिमत्व अत्यंत साधं पण प्रभावी। त्यांचं भाष्य, त्यांचा पोशाख, त्यांची नजर यात साधेपणा, पण त्यांच्या कामात विलक्षण भव्यता, आणि हे दोन्ही गुण या एका पोस्टरमध्ये अत्यंत नेमकेपणाने पकडले गेले आहेत। शांताराम यांच्या अद्भुत प्रवासाची ही केवळ पहिली झलक आहे। पुढे काय होणार याची उत्सुकता आता आणखीन वाढली आहे। थोडक्यात काय तर प्रेक्षकांचं मत असं आहे की हा लूक अनबिटेबल, क्लासिक असं म्हणत कौतुकांचा वर्षाव होतोय। व्ही शांताराम यांचं व्यक्तिमत्व जितकं साधं तितकंच प्रभावी। पोस्टर त्या दोन्ही गोष्टी अचूक दाखवतंय। गली बॉय आणि धडक 2 नंतर सिद्धांत चतुर्वेदीसाठी ही भूमिका म्हणजे करिअरमधील निर्णायक वळण मानलं जातं। सिद्धांतही म्हणतो, मी अशा दिग्गज व्यक्तिमत्वाची भूमिका करत आहे ज्यांनी भारतीय सिनेमाचं भविष्यच बदलून टाकलं, पण ही भूमिका सोपी नाही। शांताराम यांचे हावभाव, त्यांची शांत पण करारी देहबोली, सिनेमाविषयीची तांत्रिक जाण आणि कलेची असाधारण दृष्टी पडद्यावर तितक्याच ताकदीनं जिवंत करणं हेच सिद्धांत समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे। व्ही शांताराम भारतीय चित्रपटसृष्टीतील एक विलक्षण नाव। 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापुरात जन्मलेले शांताराम यांनी स्टुडिओ साध्या कामातून सुरुवात केली, पण कॅमेरा, लाइटिंग, दिग्दर्शन या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः शिकल्या आणि हळूहळू सिनेमाच्या नव्या वाटा तयार केल्या। मुखपटाच्या काळापासून ते रंगीत चित्रपटांच्या युगापर्यंत त्यांच्या कामाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो। तांत्रिक प्रयोग, कॅमेऱ्यातील नवे इनोव्हेशन, खास लाइटिंग यात ते काळाच्या पुढे होते। त्यांचे चित्रपट नेहमीच मनोरंजनासोबत सामाजिक संदेश आणि प्रगतिशील विचार घेऊन आले। अमृत मंथनमधील तांत्रिक क्रांती, नागरिकमधील समाजभान, झनक झनक पायल बाजेमधील रंग आणि नृत्याची जादू, तर दो आखे 12 हातने तर भारताला कान फिल्म्स फेस्टिवलपर्यंत सन्मान मिळवून दिला। या सर्व योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। आणि त्यांना पहिले रिबेल दिग्दर्शक असं का म्हटलं जातं, कारण त्यांच्यासाठी सिनेमा फक्त मनोरंजन नव्हतं, तर ते सामाजिक बदलाचं शक्तिशाली माध्यम होतं। त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळे प्रयोग त्यांनी केले, नवभाष्य आणि नवा तांत्रिक शोध अशा बंडखोर शैलीने त्यांनी भारतीय सिनेमाला दिशा दिली। व्ही शांताराम यांचं कार्य मोठं असलं तरी त्यांच्या कार्याची पुरेशी ओळख नव्या पिढीला नाही। त्यांच्या आयुष्याची कहाणी म्हणजे भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीचा प्रवासच आहे। आजचा प्रेक्षक वास्तवातील व्यक्तिमत्वांच्या बायोपिकला विशेष पसंती देतो। जगभरात बायोपिकचा मजबूत ट्रेंड दिसतोय। ओपनहायमर, बोहेमियन रॅप्सडी, संजू, सुपर 30 यांना मिळालेलं यश त्याचं उदाहरण आहे। मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीला घडवणाऱ्या व्ही शांताराम यांचा बायोपिक म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव आहे।
1930 ते 1970चं वातावरण पुन्हा उभं करायचं म्हणजे मोठे मोठे सेट्स, त्या काळातील पोशाख, तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती हे सगळं अचूकपणे पुन्हा जिवंत करावं लागणार. त्यात व्ही शांताराम यांनी केलेल्या क्रांतिकारी कलाकृतीचं रिक्रिएशन म्हणजे खरं तर भारतीय सिनेमाचा संपूर्ण इतिहास पुन्हा घडवण्यासारखं काम आहे. सिद्धांतचा अभिनय, अभिजित यांचं दिग्दर्शन आणि व्ही शांतारामांच्या नातवांची प्रत्यक्ष सहभागिता या तिन्ही गोष्टी या चित्रपटाला एक अस्सलपणा, एक विश्वसनीयता देणार आहेत. म्हणूनच हा सिनेमा दृश्यांनी भव्य, भावनांनी समृद्ध आणि सिनेमॅटिकली आयकॉनिक ठरेल. कारण व्ही शांताराम हे फक्त एक दिग्दर्शक नव्हते, ते स्वतः म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचं एक संपूर्ण युग आहेत. भारतीय सिनेमाचा पाया ज्यांनी घातला ते चित्रपती व्ही शांताराम आता मोठ्या पडद्यावर परत येत आहेत. सिद्धांत चतुर्वेदीचा दमदार अभिनय, अभिजित देशपांडे यांचं संवेदनशील दिग्दर्शन आणि निर्मात्यांची भावनिक गुंतवणूक या त्रिकुटांमुळे हा सिनेमा ऐतिहासिक उंची गाठणार यात शंका नाही. पहिलं पोस्टर समोर आलं. आता पाहता पाहता प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे. आता येत्या नवीन वर्षात हा भव्य दिव्य सिनेमा रिलीज होणार आहे आणि यातूनच भारतीय सिनेमाचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.